नमस्कार, रुचकर सूपमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे पालकचं सूप। त्यासाठी लागणारं साहित्य बघा, मी इथे 10 ते 15 पालकची पानं घेतलेली आहेत, 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। छोटा लसूण असल्यामुळे मी जास्त पाकळ्या घेतल्यात, मोठा असेल तर 2 ते 3 घेतले तरी देखील चालेल। आणि इथे मी 2 आल्याचे तुकडे, 2 हिरवी मिरची, एक छोटा टोमॅटो कट करून आणि एक छोटा कांदा कट करून घेतलेला आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला आहे आणि आता पॅनमध्ये घालणार आहे अर्धा चम्मच तूप। तूप छान मेल्ट झालं की यामध्ये घालणार आहे थोडेसे जिरे, जिरे छान कडकडले की यामध्ये घालणार आहे लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे, आपण कट करून घेतलेला कांदा, कट करून घेतलेला टोमॅटो आणि यावरतून घालणार आहे थोडंसं चवीपुरतं मीठ। आणि आपण स्वच्छ धुवून घेतलेले पालकचे पानं देखील यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि 2 मिनिटं झाकून ठेवायचे आहे। पालकला आणि भाज्यांना अशी थोडीशी वाफ बसली की आपल्याला थोडंसं पलटी करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व पालक आणि आपलं टोमॅटो वगैरे एकदम मऊसूद आणि छान वाफवलं जाईल। इथे आपल्या छान सर्व भाज्या बऱ्यापैकी मऊसूद अशा झालेल्या आहेत, दिसतच आहे बघा। पालक देखील वाफवून एकदम कमी झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास एवढं अंदाजाने पाणी टाकून घ्यायचं आहे। असं पाणी टाकून झालं की परत एकदा एक उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आपले सगळे इन्ग्रेडियंट्स छान असे उकळी येईपर्यंत शिजून झालेले आहेत। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया आणि अशा प्रकारे आपण याचं नेहमी सूप करून पिलं तरी देखील आरोग्यासाठी एकदम उत्तम। इथे आपण पालकची भाजी मिक्सरला लावून एकदम छान दाटसर अशी प्युरी बनवून घेतलेली आहे। चला आता याला तडका मारून घेऊया। गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे। परत एकदा थोडंसं मी यामध्ये तूप टाकून घेणार आहे, अगदी किंचित टाकणार आहे, जास्त नाही। छान तूप असं गरम झालं की यामध्ये 2-4 जिरे घालणार आहे। बऱ्यापैकी आपलं तेलही गरम झाले, कढईही देखील गरम झालेली आहे। यामध्ये घालणार आहे आपण तयार करून घेतलेली प्युरी। आपल्याला जसं हवं असेल तसं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। हे सगळे आपण पालक वगैरे वाफवून घेतलेलं पाणी आहे ते देखील यामध्ये टाकून घेणार आहे। आपल्याला इथे जेवढं दाट पातळ हवं आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। सध्या तर थोडंसं दाटसर वाटत आहे, परंतु आणखी थोडंसं शिजलं की आणखी घट्ट वाटेल, त्यामुळे आणखी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि खळखळून एक उकळी काढून घेणार आहे। इथे सूपला एकदम दणदणून उकळी आलेली आहे। टेक्स्चर देखील बघा किती हिरवगार आणि एकदम मस्त असं दिसत आहे। चला तर आता आपलं सूप बनवून तयार झालेलं आहे। एकदम असं दाटसरही नाही आणि जास्त पातळ देखील नाही आहे। चला आता वाढून घेऊयात। चला तर आता इथे आपलं एकदम गरमागरम असं पालकचं सूप बनवून तयार आहे। चला वाढून घेऊया। वरतून घालणार आहे मिरपूड गार्निशिंगसाठी। आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।